कोकणातील मनसे पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक आहे। महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे। रत्नागिरी रायगडमधील कार्यकर्ते राज ठाकरेंना आज भेटणार आहेत। सुनील तटकरे यांच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांची नाराजी आहे आणि हीच नाराजी या भेटीदरम्यान बोलून दाखवली जाईल असं समजतंय। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी सध्या जोडले गेले, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। श्रेयस, काय नेमकी नाराजी आहे जी मनसे कार्यकर्त्यांकडून आजच्या बैठकीत राज ठाकरेंसमोर मांडली जाऊ शकते? खरं आपल्याला बघावं लागेल रिद्धी की या अगोदर सुद्धा अजित पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कुठलीही गोष्टी काही अलबेल नव्हत्या। या दोन्ही पक्षांमध्ये कुठल्या गोष्टी अलबेल नव्हत्या, त्यामुळे ह्याच्या अगोदरच्या जेवढ्या निवडणुका होत्या हे सगळे विरोधात होते। जिकडे आता बिनशर्त जेव्हा राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर खऱ्या अर्थानं आता महायुतीचा आपला प्रचार करायचा आहे, पण त्यासोबतच अजित पवार गटाचा सुद्धा आपला प्रचार करायचा आहे असं कोकणाच्या त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, ज्यासाठी ते तयार नाही आहेत। एकूण म्हणू शकतो तर ते सगळे लोक हाच प्रश्न विचारतात की सुनील तटकरे यांच्या विरोधात एवढ्या वर्ष आम्ही लढलो, तर आता आपण त्यांचा प्रचार कसा काय करायचा, त्यासाठी आता ही बैठक 11 साडे11च्या दरम्यान आता सुरू होईल। आणि खऱ्या अर्थानं राज ठाकरे आता त्या बैठकीत आपल्या पदाधिकाऱ्यांना काय सांगतील, ज्यामुळे खऱ्या अर्थानं ते प्रचार करायला लागतील। कारण शेवटी हा प्रचार महायुतीचा आणि महायुतीचा प्रचार राज ठाकरे करणार असं त्यांनी निश्चित केलंय। एकीकडे समन्वयक सगळे साधलेले आहेत, एकीकडे सगळ्यांच्या बैठका सुरू आहेत, दुसरीकडे ही बैठक असणं ही सगळ्यात महत्त्वाची आहे असं म्हणावं लागेल। जी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।